पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी नवनाथ पाटील आपला। चला आम्ही चाललोय आता आमच्या मामाकडे गणपती बघायला। आता आलोय कौशाला, पोहोचलोय कौशाच्या तलावाजवळ। आलो आम्ही सवितांच्या काकाकडे। बस शिंगा किती म्हणते इकडे बघा, फी आहे कोणाला आता मावशीकडे सुरेच्या त्यांचा गणपती बघायला। मी निघलो सविताच्या पण मामाकडे गणपती बघून आलो आम्ही। चला आता जाऊ आपल्या बाईकडे। आणि इकडे बघा गौरवचं काय चाललंय रे बेटा, बाजू हा। पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी नवनाथ पाटील आपला माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। त्याच्या अगोदर पहिला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या। चला या तर जाऊया। आणि मी काय झाला हो का राहू दे, करा चिंतन द्या ना। चला आता निघूया जायला आपण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी। पहिला जाऊ आपण सवितांच्याकडे दर्शन घेऊ गणपतीच्या बाप्पाचं। आणि मग तिकडनं मग बघूया कुठं कुठं जायचं ते। बाब्या गौरव बघा, गौरव पुढे बसते, बसू दे तिला। गौरव टाटा टाटा। अरे 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 यासाठी बघतो, यासाठी बघ। चल बेटा ये, मम्मी बसेल पाठी। बाय गौरव गौरव टाटा। दीदी दीदी बाबू बघ यासाठी। बाबू टाटा। गौरव डिगे तो बघ टाटा। बाबू गौरव चालो आम्ही। गौरव यायसाठी बघ, तू यायसाठी बघ, तू यायसाठी बघ। दीदी तू इकडे साईडला होता एक मिनिट, अशी मागे हो थोडी। हा तिकडे झालं बघ। ए गौरव चाललो आम्ही, टाटा। हसतो बघ कसा। चला आम्ही चाललोय आता आमच्या मामाकडे गणपती बघायला। आमची पुरी फॅमिली चालले, मम्मा आहे, गौरव आहे। चला आता आपण निघलोय कौशाला जायला। पहिला आपला हॉल्ट स्टॉप आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचा कौशाला। आणि मग बघूया पुढे। आणि इकडे बाबूची चालले मस्ती, त्याला पुढे यायचं इकडे। आता वाजल्या 2 आता बघूया आता किती। आज तर समजा 8 वाजतील आपल्याला। एवढं करता 8 7 मग इथे कौशाला, परत खारेगावात 2, मग परत मुंबऱ्या। वेळ तर लागेलच ना, तर लगेच गेल्या पाया पडून निघणार आहे तू नाही ना। चला आपण भेटूया आता तुम्हाला पुढे कौशाला गेल्यावर। आता आलोय कौशाला, पोहोचलोय कौशाच्या तलावाजवळ। आता इथून जाऊ कौशात सवितांच्या घरी। ही बघा बाबू आहे ना, बाबूला नुसती बाबू इकडे बघा। काल बी अशीच घरी होती। ए अण्णा कोण आहे? अण्णा कोण आहे? अरे 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 कोणाचे बाबू आलो आम्ही सवितांच्या काकाकडे। तिथं बसले हंशित। अरे बापरे, हे बघा आमच्या मामी आहे तिकडे। अरे मामा पण आहेत। मामा नमस्कार, या या या। हे वर्षा बघ कशी। अंशा
येते आता उमा आली ना बस भेटली आता नाही आताच भेटली 2 वाजता ना म्हणून डेकोरेशन बघा यांचं कसं केलं मस्त हॅलो अंशे इकडे 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 आता जेवायलाच याई इथे भरली आता आपल्याला बघा याई बरं जेवायलाच बसवलं आपल्याला बरं बस शिंगा किती भरते आता जेवण वगैरे निघलो आम्ही आता पुढे चाललोय आम्ही ट्रॅफिकवर डिपेंड आहे तिकडे ट्रॅफिक नसली तर आपण भिवंडीमध्ये जाऊ कुठे जाऊ ते पण तुम्हाला सांगतो मी चला आता बायपासला पोहोचले मुंबईच्या आता इकडनं पुढे बघूया किती ट्रॅफिक लागते ती पुढे आपल्याला जायचं आहे मावशीकडे सुरईला पप्पाची मावशीकडे माझ्या मावशीकडे माझी मावशीकडे कधी जायच्या तुझ्या मावशीकडे जा उद्या परवा ठीक आहे काय चला बाबूकडे बाबूला बघा इथं आल्या रेती मंदिरला नाही इथं ट्रॅफिक लागले ना साईडच्या गाडी टाकायला काय ना समोर बघा चिखल किती तिथं गाडीची पूर्ण वाट लागून जाईल म्हणून त्या तिकडनं गाडी टाकत नाही मी जाऊ दे चला इकडे बघा ही आहे ट्रॅफिक एवढी आहे या भिवंडी रोडवर सांगून सोय नाही एवढी एक तर इथे असं कट बनवलेलं ना दिसतं ना त्याच्यामुळे गाड्या अर्धा इकडनं पास होता अर्धा तिकडनं पास होता काय एवढी हे इथंच आहे थोडीशीच आहे आता फक्त त्याच्यानंतर पूर्ण पुढे खालीच आहे काय ट्रॅफिकच नाही इथं पुढे आणि या मोठ्या गाड्या सोडतात ही लोक यांना सांगितलेलं आहे की 9 ते 9 गाड्या सोडायच्या तरी सुद्धा ही लोक इकडे गाड्या सोडतात या टायमात पण ती ट्रॅफिक होते दिवसभर जर समजा या गाड्या सोडल्या नाही तर ट्रॅफिकचा काही प्रश्नच नाही येणार इकडे या व्हायचा आणि असे येताना बिंडोक लोक मध्ये मध्ये उंदरासारखे नाचतात इकडून तिकडून बघा आता रस्ता खाली झाला पूर्ण रोडची ट्रॅफिक खाली झाले अवसा रस्ता जाई ठेवले यू टर्न जे राईट साईडला बोलतील टर्न घेतली त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न आता पोहोचले आपण मानकुलीला आता राईट घेऊ आपण आणि जाऊ सुरईला अंजूरला अंजूर सुरेगाव सुरे नाही सुरईला इथं कारिंद शिंगा वाळल्याच्या वगैरे जाण बघाय बी आहेत बघू धाम जाताना ना इच्छात जाऊ ना सुरे गावामध्ये मानकुलीच्या आतमध्ये आलो सुरे गावानं आता इथे गावाची कमानी आहे पण त्याच्यावर काय नावच नाही सगळं नाव बिव गेले निघून चला समोरून समोरून लॉक चालू केलं का तिथे बस का बस अजून हिला घे लॉक मध्ये कुठची आहे तिथे तिला माहितीच नाही वाटत काही निम्मदान 12 वाजता मग किती मोठी वाटते 12 वाजता निघालो
शूटिंग करते शूटिंग करते ती. बघा आता काय खाते. काय खाते? चिवडा. चिवडा खाते. कोणाला आता मावशीकडे सुरेच्या त्यांचा गणपती बघायला. आपण सुरेच्या गावाच्या बाहेर मावशी ज्यांच्याकडनं बाहेर आलोय ना. हा आहे आपला यो डोंबिवलीचा रस्ता. डोंबिवली आणि मानकुलीला जॉईन करणं ब्रिज जो आहे तो इकडे या साईडून. हा डोंबिवलीवरनं रस्ता आली हो. इकडे हा चाललाय आपला डायरेक्ट सीधा इकडे आपला मानकुली नाक्याला. आपल्याला मानकुली नाक्याला जायचं आहे. चला बघा आज बरं एवढा आहे का पाऊस पण ना आपल्याला टेन्शन ना काय पाऊस या करायचा. पाऊस असता तर कसं सर्व फिरायचे हाल होतात आपले. हा काय का हो ना मामा पोऱ्या पण मावशीला येते तो काय असलं की येतं ना तुला. आता असं नेक्स्ट टाइमला दाखवी ना मी तुला. पवन नाव आहे पवन प्रतीक. यो गाडीत बसला ना केव्हा पण याला झोप येत असतं. हा का आता हल्ली खेळते मस्त वेगळी ना. हल्ली खेळते ना हल्ली. गावराव गावराव ए गावराव ए कसा बघतो बघ कसा गावराव. आता आलो आपण हायवे दिवाला ना. आता या टायमात इथं ट्रॅफिक एकदम नाच्या बरोबर म्हणजे 0 आहे. सो चला या जाऊया आता खारेगावला. आता जाऊया खारेगावला माझ्या मामाकडे आणि सविताच्या मामाकडे ना. सविता काय का तुझ्या मामाकडे आणि माझ्या मामाकडे. सविताचे मामा पण खारेगावातच आहे आणि माझे मामा पण खारेगावातच आहे. आमचे दोघांचे मामा खारेगावातच आहेत. बाजूबाजूलाच आहेत म्हणजे जुना घर आमचं. आमच्या आईचा जुना घर जो आहे ना तो पण दाखवतो कुठे होता तो. आणि सविताचा घर मामाचा कुठे आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी आता 18 मिनिट्स लागतील बेटा. हां म्हणजे 18 मिनिटं. थोडीशी ट्रॉफिक आहे नॉर्मली. फटाकशी आपण जाऊन पोहोचू तिकडे. शेट कुलिंग कमी करू काय का बरोबर आहे. काय बोलते तिला थंडी लागायला लागली बघा. टेम्परेचर 21 ठेवलं जातं. वाट बाई वाट मोठे डोंगराची डोंगराची ग डोंगराची धन धन देव माझे मनाची मनाची ग मनाची. थोडीशी उगाच नॉर्मली ट्रॅफिक लागलेली आहे. ती पण इथून एक थोडीच फक्त ते ब्रिज पर्यंत जोपर्यंत ट्रॅफिक आहे थोडीशी. रिद्धीला म्हणजे उचकी लागली आहे रिद्धीला. आता आलो आपण खारेगावन. मागच्या रोडवरती आहे आपण. हा मागचा बॅक रोड आहे. तर इकडनं असं पहिलं जाऊ मामाकडे जातो. हा घरी जाता वेळेला झोप बेटा. हा भेटली रिद्धीला झोप आले. रिद्धी म्हणते credit card fraud, and even intention sports mishaps. Tip number 3: keep all your travel documents handy. Make sure you folder physical or digital. Choose your passport, visa, travel permits, insurance. गणपती बाप्पा बघितला आपण. तो नरेश मामाच्याकडे गेलेलो आपण. आता आलो आपल्या मामाकडे. या इकडे भाईकडे आलो आपण. आता बाबूला कसा घेतली बघ मी. चल इकडे बघा मॅडमने आमचे कसे गजरे लावले आणि पोरीचे बी लावते. तिची जागा ओपन दिसते ना. आमचा पहिला जुना घर होता आईसांचा एवढा नाही. इथं सविताच्या मामाचं पण घर आहे इकडेच आहे. बाजूला ही गल्ली एक सोडली आहे बघा. यो आता आपण चाललो सविताच्या मामाकडे. ही गल्ली जायची. यो घर आता त्यांनी नवीन बांधले. ही बिल्डिंग बांधली
नवीन बिल्डिंग म्हणले त्यांनी. चला या आपण वरती जाऊया. श्री 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 तुमचा राज्याभिषेक करतात. श्री श्री साई वल्ली अच्छा भाकरी चालू आहेत का इकडे? अरे बापरे वहिनी बरं आहे ना? बरं आहेत ना एकदम. जेवायला बाबू आहे तो काय? निघलो सविताच्या पण मामाकडे गणपती बघून आलो आम्ही. चला आता जाऊ आपल्या बाईकडे. आणि इकडे बघा गौरवचं काय चाललंय रे बेटा बाजू हा. गौरवला दाखवू दे. बघा कसं कॅडबरी खातो बघा तो. कॅडबरी दिले त्याला हिनी दिला कीर्तीने दिला त्याला. आता वाजल्या 6:40 म्हणजे 7 वाजल्यात. बायची तर जायला 7 वाजतीलच समजा आपल्याला. आता आलो रेती बंदर पर्यंत आपले. बरं का ट्रॉफिक वगैरे काय नाही तेवढी जास्त. ती फक्त आपल्याला भिवंडी रोडला भेटती तेवढीच. बाकी तर ट्रॉफिक अशी इथे तर नाचे हिजबातच आहे. आता जाऊ आपण बायची इथं. चला ना आता रिद्धी सांगतं की मी आता एक झोप काढते. एवढा फिरली आणि बसून कशी झोपते बघा. इकडे बघा तुम्हाला दाखवतो. इकडे बघा कशी बसून झोपते बघा. ही बघा बसून झोपते. नाही हे पोऱ्याचं काय चाललं काही समजत ना. तर बघा कॅडबऱ्या घेतात तोंडान खायला. याला दात ना काही ना नाही नुसतात कॅडबरी तोंडान घालतोय ना रे. हा बघा हो बोलतोय काय. हा गौरव हिची झोपाची स्टाईल बघा. ही पहिल्यांदा बघता अशी मी झोपाची स्टाईल. आता मी झोपते. बघितली हिची नाटकं बघा. हिची नाटकं बघा. हिची नाटकं कशी नाटकी ही पोर. लय नाटकी बाबा पोर. बापरे बंडाली. हे बघा इथं तुम्हाला रस्ता दाखवता. आपल्या तिकडे जायचं बायची तर याला खेळायला सवितानी बघा दिदीने माझे ना भावासाठी त्याचे बघा कसा घेतले खेळायला कुलकुला. हा तो गाडीत खेळतो बघा आता कसं मस्त आहे की. इकडनं खालून टाकलीस ते म्हणजे तिथं पाणी आहे. मग ब्रिज काढून जाते गाडी. तर आपण इकडनं टाकूया गाडी. चला आणि इथून वरतून ट्रेन जाते. रिद्धी अशी बोलते. चला बापरे रस्ता तर आहे पण एकदम डेंजर आहे. गाडी तर पूर्ण आपली हे होणार आहे याच्याने. चला असू दे. चला इकडे पाठीमागे ठीक आहे. आल्या बायची तर आपण मस्त वेगळी बाय संचा गणपती बघायला आल्या. ला 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 ला. गणपती बाप्पा किती वखर बनले बघा. आर्टिफिशियल एकदम जबरदस्त भारी आहे. आता निघलोय वाजले 8. आता 8 वाजता बायचीच्या निघल्या. अंधार बघा किती झाला रोडला. चला आता इथून कुठे जायचं पुढं ते पण दाखवतो तुम्हाला. अजून कुठं पुढे जायचं आहे गणपती बाप्पा बघायला आपल्याला. आलोय साडूंच्याकडं खर्डीला. चला या गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला मी आता. लोक काय आमच्या शिवाचा फोटोच्या शिवाचा जरा. बाबा शिवाय काय शिवा पेलवानच झाले. शिवा एकदम तुमचा पाया पडताना राहा देवाजवळ.
कसं सांगला हा बघा मस्त लय भारी. अरे अरे बापरे. खर्डीच्या निघलो आम्ही. तिथं त्याही थांबवलं जेवायला. ते बोलतो आता आल्या टाइम झाले तर बोलतो जेवूनच जावा. सो आम्ही आता जेवण वगैरे केला तिथेच. आता चाललोय घरी आपल्या. आता वाजल्यात 9:30. बाबू बघा कसं खेळतं. बाबू गौरव इकडे बघा इकडे बघा बघा कसा आवाज बघा कसा करतो तो. बघा कसा आवाज करतो गौरव. आपल्या बाप्पाला बघा आज चॉकलेटची घंटी आलेली आहे. ही बघा आपल्या बाप्पाला चॉकलेटची घंटी आणली. कोणी आणली ती? सोनमच्या आईने आणली ती. वलवरून आले आपल्याला भिवंडीवरनं ती घंटी. बघा चॉकलेटची घंटी आहे मस्त. बाप्पाला एकदम गोड गोड करून टाकलं त्यांनी. आता घरा पोहोचलेलो आपण. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो तुम्हा सर्वांना बाय बाय गुड नाईट. अशाच नवीन ब्लॉग मध्ये आपण उद्याच भेटू. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटू आपण तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये.